नमस्कार, मी इंटेरियर डिझायनर निशा फ्रॉम MM इंटेरियर। आज आपण आहोत ग्रीन विलेज सोसायटी हडपसर इथे आपण कुलकर्णी फॅमिलीसाठी 3 BHK डिझाईन केला आहे। एंट्रन्स बघून लक्षात आलंच असेल, हा प्रोजेक्ट आपण ट्रॅडिशनल आणि मॉडर्न अशा थीमवरती डिझाईन केलेला आहे। नेमप्लेट बघाल तर वाड्याची जी स्टाईल असायची महिरप तशी डिझाईन इथं घेतलेली आहे। जो मागे खण आलेला आहे आणि त्याच्यातला काठाचा जो गोल्डन कलर आहे तोच आपण लेटर्सला घेतलाय। एंट्रन्स डोअर सुद्धा त्याच थीमवरती जे हँडल्स अँटिक फिनिशचे आलेले आहेत आणि जाळी सुद्धा तशीच अँटिक फिनिशमध्ये आलेली आहे। आतमध्ये आल्यानंतर ही जी छोटीशी लॉबी आपल्याला मिळाली, तर इथे आपण शुरॅक डिझाईन केलंय क्लासिक लुकमध्ये। इथे बघाल तर रॅटन लॅमिनेट आणि राऊंड मोल्डिंग घेतलेत आपण। आपल्या डिझाईन थीमला कंटिन्यू करत सोफा पण आपण वुडनमध्ये घेतलेला आहे। पिलो कवर बघाल तर खणांमध्ये घेतलंय आपण, जे अजून हायलाईट होतंय। त्यानंतर कर्टन बघाल तर कर्टन अर्धी कलर स्कीममध्ये घेतलेत आणि ज्याच्यावरची प्रिंट आहे ती मोरांची सिलेक्ट केलेली आहे आपण, आणि त्याला शोभतील असे व्हाईटमधले शेअर कर्टन घेतलेत। इथे आपण छानसं मंदिर डिझाईन केलेलं आहे। आपले क्लायंट स्वामी भक्त असल्यामुळे बॅकलिटला पण आपण स्वामींचं कटआउट घेतलंय। लिव्हिंग रूममध्ये आम्हाला पारंपरिक डिझाईनचा एलिमेंट आणायचा होता, तर त्याचा शोध आमचा पैठणीवर येऊन थांबला। मग आपण इथे रिअल पैठणी जशीच्या तशी ग्लासमध्ये फ्रेम केलेली आहे। आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक उद्योग मिनिएचरच्या माध्यमातून दाखवण्यासाठी इथे एक आपण डिस्प्ले युनिट डिझाईन केले, ज्याच्या निशेषला सुद्धा महिरपचं डिझाईन घेतलेलं आहे। आणि त्याच्या कडेला जे जुन्या काळीचे दरवाजांवरती फ्लॉवर्स असायचे त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात ते माहीत नाही आहे, ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। ते आपण इथं घेतलेत आणि ह्याच थीमला अनुसरून डायनिंग टेबलसुद्धा आपण वुडनचा घेतला। सिलिंग पण बघाल तर पूर्ण व्हाईट घेतलंय आपण, त्याच्यात वुडनच्या राफ्टरचं डिझाईन घेतलंय आणि त्याच्या साईडला कंदीलच्या शेपचे हँगिंग लाईट्स घेतलेत। लिव्हिंग रूममधून जो किचनचा एंट्रन्स आहे तो हायलाईट करण्यासाठी आपण इथं वुडनचं फ्रेम घेतलेली आहे। आणि या प्रोजेक्टमध्ये बघाल तर महिरपचं डिझाईन आपल्याला भरपूर ठिकाणी बघायला मिळेल, जसं की माझ्या दोन्ही बाजूला आपण पिक्चर फ्रेममध्ये ते डिझाईन घेतलेलं आहे आणि त्याच्यात कस्टमाइज मोराचं वॉलपेपर घेतलंय, ज्यामुळे आपला लिव्हिंग रूमचा लुक अजून एनहान्स होतोय। पारंपरिक लुक म्हटलं की झुला तर आलाच, मग आपण इथे टेरेसमध्ये हा झुला प्लॅन केलेला आहे वुडनवाला, आणि ज्याचे रॉड्स आहेत ते अँटिक फिनिशचे घेतलेत, जे क्लासिक थीम बरोबर जातील। इथे आपण पॅरलल किचन डिझाईन केलेलं आहे, जे आपण ग्रीन, वुडन आणि ब्लॅक अशा थीममध्ये केलंय। खालच्या ट्रॉलीज आपल्या ग्रीनमध्ये आलेल्या आहेत, काही वुडनचे ओपन शेल्फ आलेत आणि काही डोअर्सवरती आपण महिरपची थीम कॅरी केलेली आहे आणि वरती आपले लॉफ्ट्स डिझाईन केलेत। ह्या साईडला आपला पॅरलल किचन प्लॅटफॉर्म आलेला आहे, सेम खालच्या साईडला ट्रॉलीज, त्याच्यावरती आपलं क्रॉकरी आणि त्याच्यावरती लॉफ्ट। इथे शटर डिझाईन केलं आहे आपण, ज्याच्यात आपला हा मिक्सरचा ट्रे घेतला आहे आणि त्याच्या खालती विकर बास्केट घेतली। ही मास्टर बेडरूम आहे। इथं क्लायंटची आवड विचारात घेऊन पिंक टोनमध्ये डिझाईन केलेत
जसं की कर्टन बघाल, त्याला साजेसं शिअर कर्टन. ह्या साईडला ड्रेसिंग युनिट डिझाईन केलं आहे, ज्याला महिरपची थीम आपण कॅरी केलेली आहे. साईडचे जे ओपन शेल्फ आहेत त्यालासुद्धा आपण कस्टमाइज पिलर बनवून घेतलेत. त्यानंतर ही बेड बॅक आहे ती आपण हायलाईट म्हणून ब्लू कलरची घेतली. त्याच्या बॅकला कॉलमची खटकी आलेली होती, ती हायलाईट करायला आपण तिथं वुडनची फ्रेम घेतली आणि त्याच्यात आत कस्टमाइज पिंकवालं नेचर थीमचं वॉलपेपर घेतलं आहे. आणि बेड जो आहे तो किंग साईजचा विथ हायड्रोलिक स्टोरेज आणि त्यालाच अजून आपण ट्रॉली पण दिलेला आहे. इथे एक छोटी विंडो आलेली आहे, त्याला आपण रोमनचे कर्टन्स घेतलेत पिंक शेडमध्येच. वॉर्ड्रोब अलॉंग विथ लॉफ्ट आणि जे वॉर्ड्रोब्स आहेत त्याच्यावर पण आपण सेम थीम कॅरी केलेली आहे. वुडनची फ्रेम आणि त्याच्यात आपण डिझायनर लॅमिनेट घेतले आणि जे हँडल्स आहेत ते सुद्धा सेम डिझायनर घेतले. ट्विन्स बॉईजसाठी ही रूम आपण डिझाईन केलेली आहे. डार्क ब्लू आणि लाईट ब्लू आणि प्लस व्हाईट अशा कॉम्बिनेशनमध्ये. कर्टन्स बघाल तर ते सुद्धा डिझायनर चिल्ड्रन स्पेशल जे आहेत त्यातले आपण सिलेक्ट केलेले आहेत. हा बंक बेड आहे ज्याच्यात खालचा बेड आहे जो एक्सपांडेबल आहे आणि त्याच्या साईडून ज्या स्टेप्स आहेत वरती जायला त्याच्या खालती पण हे असे आपण स्टोरेजेस दिलेले आहेत. ही गेस्ट बेडरूम आहे. इथे आपण थीममध्ये थोडंसं चेंज केलं आहे. महिरपच्या ऐवजी राऊंडेड कॉर्नर्स घेतलेत. त्यात आपण वुडनच्या फ्रेममध्ये आत रॅटन लॅमिनेट घेतलेत आणि मॉडर्न टच द्यायला ब्लू कलरचे वरती लॉफ्ट घेतलेत आणि तसाच खालती आपण एक पॅनल घेतलेला आहे ब्लू कलरचा अलॉंग विथ डिझायनर हँडल्स. क्लायंटचा आधीचा बेड होता तर त्यालाच रिफर्बिश करून आपण इथे युटिलाइज केलेला आहे. त्याच्या साईडलाच कॉपर फिनिशमध्ये आपल्या डिझाईनला मॅच होईल असा मिरर घेतलेला आहे. त्याच्याच वरती सेम थीममधला एक डेकोरेटिव्ह लाईट घेतला आहे. इकडे ईशान्य कॉर्नरमध्ये टॉयलेट येत होतं जे की चांगलं नसतं, मग आपण ते पूर्णपणे बंद करून तिथं बुक स्टोरेज केलेले आहेत. त्यालासुद्धा आपण वूड आणि रॅटनची थीम घेतलेली आहे. त्याच्याच आतल्या साईडला आपण एक छानसं वॉलपेपर घेतलं आहे आणि अलॉंग विथ द सिटिंग. ह्या साईडला आपण सेम आपल्या थीमला मॅच होतील असे ब्लू आणि व्हाईट कलरचे कर्टन्स घेतले. हॅलो, मी रसिका कुलकर्णी आणि माझे हजबंड ओमकार कुलकर्णी. श्री स्वामी समर्थ कृपेने आम्ही पुण्यात नवीन वास्तू खरेदी केली आणि एका रिलेटिव्सकडनं आम्हाला मंगेश सर आणि निशा मॅडम यांचा रेफरन्स मिळाला. आम्ही निशा मॅडम आणि मंगेश सर ह्यांना पर्सनली भेटून आमच्या कल्पनेतील वास्तू कशी असावी ह्याच्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. आमचं कल्पनेतलं घर आमच्या मातीशी नाळ बांधणारं असावं, आपली परंपरा आपल्या घरातनं दिसावी आणि हीच कल्पना आम्ही निशा मॅडम आणि मंगेश सरांकडे मांडली. आणि या आमच्या संवादातून सरांनी काही आयडियाज दिल्या, आम्ही काही आयडियाज दिल्या आणि हे कॉम्बिनेशन पुढे जात जात हे आज तुम्हाला वास्तू सत्यात उतरवलेली आपणा सर्वांसमोर दिसते आहे. प्रोसेसमध्ये डिझाईन असू दे किंवा पडद्यांचं सिलेक्शन असू दे किंवा लॅमिनेटचं सिलेक्शन असू दे, प्रत्येक वेळेस निशा मॅडम मंगेश सर ह्यांनी मदत केली. सरांची टीम MM इंटेरियरची टीम इतकी अप्रतिम आहे की आमच्या वास्तूला प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करण्यासाठी मदत केली. आणि पैठणी तर आपल्या महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी अतिशय खासच असते आणि त्याला मीही अपवाद नाही आहे. सरांसमोर मी कल्पना मांडली की ही पैठणी फॅब्रिक आपण फर्निचरमध्ये कसं वापरू शकतो आणि इतक्या अप्रतिमरित्या त्यांनी सरांनी आणि मॅडमनी हे TV युनिट आणि मंदिराची रचना केली आहे. त्याच्यानंतर जुन्या काही गोष्टी आहेत की ज्या मला नेहमीच नॉस्टॅल्जिक फिलिंग देतात.
जसं की गेस्ट बेडरूममध्ये रॅटन हे वापरलेलं आहे फर्निचरमध्ये. आणि जे समृद्ध जीवन आम्ही बालपणी जगलो आहे तसंच जीवन ह्या आपल्या घराच्या माध्यमातून आम्हाला आमच्या मुलांना द्यायचं होतं. तशाच पद्धतीची रचना आम्हाला करायची होती. जुना आपला पारंपरिक आणि आधुनिकतेचा परफेक्ट कॉम्बिनेशन सर आणि मॅडम यांनी करून आणलेलं आहे. सो मी आणि ओंकार दोघांनी मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि आत्ताच बरेच जण विचारतात की कोणी केलं आहे तुमचं इंटेरियर, आम्हाला पण अशा पद्धतीचं करायला आवडेल. तर नक्कीच आम्ही आमचे फ्रेंड्स आणि रिलेटिव्स ह्यांना सर आणि मॅडम यांचं रेकमेंडेशन करू. कुठली एखादी कल्पना ही सर आणि मॅडमनं सांगितली तर ते नाही हा शब्द त्यांच्याकडे नाही आहे. ते प्रयत्न करून ती कल्पना सत्यात आणण्याचा त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात आणि ती सत्यात उतरवतात. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा MM इंटेरियरबरोबर खूप चांगला आहे. आम्ही या कामाबद्दल समाधानी आहोत आणि नक्कीच आम्हाला या घरात राहिल्याचं समाधान मिळेल, सॅटिस्फॅक्शन मिळेल. पुढील वाटचालीसाठी MM इंटेरियर टीम आणि मंगेश सर, निशा मॅडम यांना कुलकर्णी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आणि असेच अनेक उत्तम प्रोजेक्ट त्यांच्या हातून घडत राहोत ही स्वामीचरणी प्रार्थना. या प्रोजेक्टमध्ये नेहमीप्रमाणेच आपले जे स्पेसिफिकेशन्स असतात मटेरियलचे, मरीनचे प्लाय, मरिनो, सेंचुरी, रॉयल टचचे लॅमिनेट्स, हार्डवेअर जे आहे ते एप्को आणि हेटिक, त्यानंतर जे कर्टन्स आहेत ते डिडेकोरचे वापरलेले आहेत. टोटल प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ती 15 lakhsपर्यंत गेलेली आहे. आणि प्रोजेक्ट ड्युरेशन, 3D व्ह्यूज आणि एक्झिक्युशन हे सगळं मिळून आपल्याला 3.5 महिने लागलेत. हा पूर्ण प्रोजेक्ट आम्ही वेगळ्या थीमवरती डिझाईन केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. असे अजून व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आत्तापर्यंत आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.